वात्सल्य ट्रस्टच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर विलास येनापुरेजी, गिरीश कुलकर्णीजी, या ठिकाणी उपस्थित असलेले पालक यशवंतजी, अश्रिषाजी आणि ऑफकोर्स बाळ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, मला कुठून सुरू करावं आणि काय बोलावं याचा आज प्रश्नच पडला आहे. याचं कारण असं आहे की सार्वजनिक जीवनात निवडणुका जिंकत जिंकत हे वर्ष माझं 25वे वर्ष होईल की मी सतत कुठली ना कुठली निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने निवडून येत राहिलो आहे. त्या आधीचा काळ जर पकडला तर राजकारणामधला 35 वर्षाचा काळ गेलेला आहे आणि या 35 वर्षामध्ये एखाद्या व्यायामशाळेला त्या व्यायामशाळेचं साहित्य प्रदान करणं असे असंख्य कार्यक्रम केले असतील. कुठल्या तरी इस्पितळाला त्या इस्पितळाला लागणाऱ्या साहित्यासाठी त्यांची आवश्यकता पूर्ण करून ते इस्पितळातलं वैद्यकीय साहित्य हे प्रदान करणं हे अनेकदा केलं आहे. कुठल्या शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना किंवा शैक्षणिक व्यवस्थेला लागणाऱ्या गोष्टी ते प्रदान करणं याचाही अनुभव बरेचदा घेतलाय. पण आयुष्यात पहिल्यांदा अनुभव घेतोय की एखादं दत्तक विधान असलेलं बाळ त्या सौख्यरूपी कुटुंबाला प्रदान करणं किंवा त्याच्याबरोबर सहकार्य करणं ह्याचा पहिला अनुभव आहे. त्यामुळे सुरुवातीलाच वात्सल्याचं मी मनापासून धन्यवाद करणार आहे. कारण वात्सल्याने जे काम केलंय ना, हे केवळ उपक्रम, हा केवळ संघटना एवढ्या पुरता मर्यादित नाही. वात्सल्याचं काम ही चळवळ पुरता संघटनेपुरता मर्यादित नसून तो अविरत असा करुणा, दया, आपुलकी, स्नेह, संवेदना याचा झरा आहे. नाहीतर आयुष्यामध्ये जगताना मी, माझी मुलं, माझं कुटुंब आणि मग मला लागणाऱ्या गोष्टी, माझ्या कुटुंबाला लागणाऱ्या गोष्टी, वाटलंच तर नातेवाईकांना करायची मदत, चूक नाही आहे त्यात काही. आणि त्यातूनही वाटलं तर मित्रांबरोबर करायची, मैत्रिणींबरोबर करायची गंमत, ती आवश्यकच आहे. पण या सगळ्या पलीकडे जाऊन ज्याचं कोणी नाही आणि ज्याला कोणी नाही याचा संगम करण्यासाठी मी माझा वेळ देईन असा विचारच मुळामध्ये पथदर्शी आहे. हा विचार करणारी मंडळी ती 5 मंडळी ज्यांचा नामोल्लेख त्या ठिकाणी डॉक्टर विलास यांनी केला. त्यांनी ही संस्था उभी केली. कल्पना करा, ज्यावेळेला संस्था उभी केली असेल त्यावेळेला हातात काही निधी नसेल, व्यवस्था नसतील, कायदा नसेल, रचना नसेल, स्थळ नसेल, कसं करणार याची भावना असेल. पण ते इव्हॉल्व, ज्याला आपण म्हणतो इव्हॉल्व होणार असतं, याची वेळ लागली असेल. पण तरी हेतू शुद्ध आहे आणि मग या शुद्ध हेतूने आम्ही आता कामाला लागायचंच या भावनेने ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्याचं नावही तुम्ही वात्सल्य ठेवलंय की ज्यामध्ये व्यवहार नाही आहे, ज्यामध्ये लेनदेन नाही आहे, ज्यामध्ये भावनांचा खेळ आहे. आणि त्या भावनांचा खेळ असलेल्या वात्सल्य ट्रस्टच्या सर्व संस्थापकांनी जे बीज लावलं ते आता वटवृक्ष झालंय. 5 वेगवेगळ्या ठिकाणी संस्था उभ्या राहिल्या आणि आजचा मैलाचा दगडच म्हणावं लागेल. करत 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 1500 बाळ हे आपल्या कुटुंबाचं सदस्य करण्याच्या पुण्यकर्मामध्ये ही सगळी पुण्यकर्म मंडळी लागले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. माझाही संपर्क वात्सल्याशी काही वर्षांपूर्वी आलेलाच आहे, नंतरही संपर्क झालेला आहे. आणि त्यामुळे मी अतिशय छाती ठोकपणे सांगू शकेन
सरकारी सर्व कायदा नियमांना तर पाळतातच आहेत, पण भावनात्मक, संगोपनात्मक, व्यवहारात्मक आणि ज्याला आपण म्हणतो बुद्धिचातुर्याने, संवेदनशीलतेने काम करण्यामध्ये या राज्यातल्या अग्रणी संस्थेमध्ये आमची वात्सल्य एक संस्था आहे, याचा मला खूप आनंद आहे. मी यशवंतजी आणि अश्रीषाजींचा चेहरा पाहत होतो और मैं प्रयास कर रहा था कि आपका मैं चेहरा पढ़ पाऊं, लेकिन मैंने कितना भी प्रयास किया तो भी आपके, जिसको इंग्लिश में हम कहते हैं, आई कैनॉट एंटर इनटू योर शूज, आपकी भावनाओं को समझने का प्रयास जरूर कर सकता हूं, लेकिन उस भावना का सहपथिक बनने का क्षमता शायद मेरे जैसे में नहीं है. और उसका कारण यह है कि आपने कहा 4 साल की लंबी प्रतीक्षा के बाद आपके जीवन में खुशी आई है. मित्रांनो, कधी कधी वाटतं की हा सोहळा केवळ एका संस्थेच्या अभिनंदनाचा, 1500व्या बाळाच्या पदार्पणाचा यापेक्षाही अजून मोठा आहे, आणि तो म्हणजे आत्मिक शक्तीला आत्ममिलन करणारा हा कार्यक्रम आहे. आणि मी ज्यावेळेला म्हणतोय की आत्मिक शक्तीने आत्ममिलन, याचा अर्थ जो मला वाटतो तो असा आहे, या पृथ्वीमध्ये जन्म घेणारं सगळी दैहिक माध्यमं याची एक योजना कुठेतरी परमेश्वराने बनवलेली आहे. ज्या आत्म्याला दैहिक स्वरूप मिळालंय ते कधी गर्भात जे जन्म घेत आहे त्यामागे त्या बाळाचं पूर्वजन्म, जन्मकर्म आणि जन्मजन्मांतराचे ऋण आहेत. त्याचा दैहिक माध्यमातला विकास किंवा जीवन आणि प्राण हा वैद्यकीय परिभाषेमध्ये सोपा असेल, पण मी मांडणाऱ्या आध्यात्मिक परिभाषेमध्ये याचं नियोजन आहे. आणि म्हणून मग परमेश्वरी शक्तीने जो आत्मा या पृथ्वीवर दैहिक माध्यमात आला, त्याची काही ना काही कार्यकारण योजना आहे. आणि मग ती कार्यकारण योजना पूर्ण करण्यासाठी त्याला लागणारं एक जे छत्र असतं ते नैसर्गिकरित्या आईचं आणि वडिलांचं असतं. त्याची ओळख जी असते त्या पृथ्वीवर आईच्या उदरातून जन्म घेताना स्वतःचं जग, स्वतःची ओळख, स्वतःचा विश्वास याच्या बरोबर येत असते. पण मग नेमकं इथेच काही ठिकाणी ज्याला ओळखच नाही किंवा असलेली ओळख माहीतच नाही, असलेलं कुटुंबच नाही किंवा असलेलं कुटुंब समोरच नाही, अशा अवस्थेमध्ये परमेश्वरी इच्छेने जे दैहिक माध्यमात येतं त्याचं छत्र कोण बनेल? तर छत्र आमचं वात्सल्य बनेल. आणि त्या छत्राला योग्य नियोजन परमेश्वरी इच्छेने कोण करेल? तर अशी आमची दत्तक विधान घेणारी कुटुंब करतील. आणि म्हणून हा सगळा जो खेळ आहे ना, हा सामाजिक परोपकारीच्या वृत्तीने केलेला असेलच, आहेच, पण त्याहीपेक्षा दैविक इच्छेने असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं आणि या सोहळ्याचं आणि या भावनांचं अनन्यसाधारण महत्व आहे. मला तर वाटतं आज जे सगळे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, या भावनारूपी गंगेत न्हावून निघणारे आहोत आणि त्यातनं काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये घेतलं पाहिजे. हे ईश्वरी संकेत समजले पाहिजेत आणि त्या परमेश्वरी संकेतावर चालण्याची ऊर्जा मिळण्याचं स्थान मिळालं पाहिजे. तर त्या संकेतातून मिळणाऱ्या ऊर्जेचं काम करण्याचं स्थान हे वात्सल्य आहे. इथपर्यंत आपल्याला ते आणून ठेवतं. आणि म्हणून एका कुटुंबाला आनंद मिळालाय, एका बाळाला ओळख मिळाली आहे, एका कुटुंबाला आपलं जीवन
पूर्ण झाल्याचा आनंद घेता येतोय आणि एका बाळाला आपल्या जीवनात पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मिळतोय. एका कुटुंबाला या सगळ्या व्यावहारिक जीवनात सुद्धा यापुढे बऱ्याच नियमावलींबरोबर भावनात्मक गणिताचं कोड सोडवायचं आहे. हे मुद्दाम म्हणण्याचं कारण आपण दत्तक विधानात एखादं बाळ घेतल्यानंतर नैसर्गिकरित्या जन्म घेणाऱ्या बाळा एवढी तर काळजी घ्यावीच लागते. काकणभर कदाचित, मला इथले विशेषज्ञ करेक्ट करतील, पण या पुढच्या संगोपनामध्ये त्याच्या सायकोलॉजिकल ट्रीटमेंट बरोबर सुद्धा ट्रॅव्हल करण्याची जबाबदारी काटेरी आहे. आणि म्हणून ते कोडं ते सुटवणारं कुटुंब आहे. आणि असंच बाळ या कार्यक्रमातून जात आहे की ज्याला आपलं आयुष्य मी पृथ्वीवर का आलो हे डिकोड होणाऱ्या कुटुंबाकडे ते जात आहे. आणि म्हणून हा सोहळा अद्वितीय आहे, भावनात्मक आहे. वात्सल्याचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच. पण या अनुभवांचं कुठे ना कुठे गाठोडं वात्सल्य आतापर्यंतच्या प्रवासाच्या नोंदणीचं डॉक्युमेंटेशन केलं तर येणाऱ्या काळामध्ये एक दिशादर्शक, एक पथदर्शक आणि एक आत्मिक दर्शकाच्या दृष्टीने उपयोगी पडेल. ते वात्सल्याने जरूर करावं. तुर्तास एवढं बोलणं सोयीचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.